बांधवावी वटपळी या गावाच्या ग्रामस्थांनी हा टेंभुर्णी मसवड रोड जो आपल्या बागेचीवाडीच्या हद्दीमध्ये अपूर्ण काम आहे ज्याचं ते काम पूर्ण होण्यासाठी आज आपण रस्ता रोको केलेला आहे। या अगोदरही या कामासाठी बरेच वेगवेगळ्या संघटनेने आंदोलन केली, परंतु प्रशासन त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय। त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा त्या कशा सोडवल्या पाहिजेत याबाबत एक ब्रश शब्द सुद्धा प्रशासन काढत नाही, परंतु त्याचा नाहक त्रास आपल्या या रोडवरती वाहतूक करणाऱ्या सर्व लोकांना होतोय। त्याचबरोबर आपल्या ग्रामस्थांना सुद्धा तो त्रास होतोय। आजपर्यंत अनेक अपघात या दुरुस्त नसलेल्या रस्त्यामुळे झालेले आहेत। मला या ठिकाणी सांगायला खूप दुःख होतंय। माझा बालपणीचा मित्र जो पहिलीपासून 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो, अतिशय संघर्षातून तो आज डॉक्टर झाला, परंतु याच रस्त्याच्या कारणामुळे त्याला स्वतःचे 2 डोळे गमावावे लागले। आयुष्यभर त्याला अंधत्व स्वीकारावं लागलं। अशा अनेक घटना आहेत। पाठीमागे सुद्धा एक प्रेग्नेंट असलेली लेडीज 2 व्हीलरवरून पाठीमागे पडली, तिच्या पोटावरती मार लागून पोटातील अर्भक तिचं मयत झालं। अशा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे आता आपण सगळे ग्रामस्थ चौताळून उठून पेटून उठलोय आणि आता एक मी सगळ्या ग्रामस्थांना सांगतो की आता हे शेवटचं आंदोलन असेल। यानंतर कुठला जो अधिकारी असेल त्याला गचुऱ्याला धरून त्या खड्ड्यात पुरायचं। आपण JCBनं खड्डा खांदायची गरज नाही, ऑलरेडी तिथे खड्डा पडल्यात, त्याला खड्ड्यात पुरायचा, वरनं माती टाकायची आणि मग प्रशासनाला सांगायचं की आम्ही सगळेजणही हा निर्णय घेतला। त्याशिवाय प्रशासन जागा होणार नाही। त्यांना काही देणं घेणं नाही, कितीही बळी गेले तरी काही देणं घेणं नाही। आपली सगळ्यांची एकजूट झाली पाहिजे। अशा आंदोलनं हे प्रशासनाला जागा करण्यासाठी निवेदन देण्यासाठी तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्यातून पुढे काय पुढचा मार्ग काढायचा असेल तर आपल्याला यापुढे सुद्धा आक्रमक होता आलं पाहिजे किंवा व्हावं लागणार आहे। अशीच एकजुटीनं परतही आपण एकत्र येऊया आणि या रस्त्याचा जो काही प्रलंबित प्रश्न आहे तो आपण सगळेजण मार्गी लावूया। मी प्रशासनाला एक विनंती करतो की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण या रस्त्याची दुरुस्ती करावी व जे काय काम पेंडिंग आहे त्याचा मार्ग करून आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना एक न्याय द्यावा, एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो।